तर मित्रांनो, सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. मार्केटमध्ये बघावं तिकडं सगळीकडे आंबेच आंबे दिसत आहेत. त्यामुळे मी आज प्लॅन केलाय आंब्याची सेवई खीर बनवायची. आता नॉर्मली सेवई खीर एकदम भारी लागते आणि आता त्याचबरोबर आंब्याचा गर वगैरे त्यामध्ये टाकून मिक्स करून दिला ना तर मग काय विचारूच नका. सेवई खीरीची चव एकदम डबल होऊन जाते. आता आंब्याची सेवई खीर बनवायची म्हटली ना एकदम साधी सोपी आहे. पटकन बनवून रेडी होते आणि चवीला पण तेवढीच एकदम मस्त लागते. चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आंब्याचा सेवई खीर तयार करण्यासाठी ना आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे, म्हणजे पल्प काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी बदाम आंबा वापरतोय. या आंब्यामध्ये आंब्याचा गर जास्त असतो म्हणून मी वापरतोय. बाकी मग तुम्हाला जो आंबा आवडतो तो तुम्ही वापरू शकता. हापूस वापरू शकता, केशर वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे चमच्याने गर काढून घ्यायचा म्हणजे सोपं जाईल जरा. गर काढून झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जेव्हा मिक्सरला लावून घेत असताना आंब्याचा गर, तेव्हा थोडासा त्यामध्ये केसरी कलर टाकू शकता. मी टाकून घेतलेले. कलर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकून घेऊ शकता, कारण खिरीला थोडासा कलर छान यावा म्हणून मी टाकून घेतलेले. आता मी इथं मीडियम गॅसवरती एक कढई तापून घेतलेले आहे. आता यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतो आणि तूप पण थोडंसं चांगलं गरम करून घेतो. एकदा का तूप चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये काजू, बदाम, मनुके आणि पिस्ता हे सगळे ड्रायफ्रुट्स टाकून तुपामध्ये थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं परतून घेतो. हे बघा मित्रांनो, ड्रायफ्रुट्सला थोडासा सोनेरी कलर यायला चालू झालेले आहे. आता यामध्ये बारीक सेवई टाकून घेतो 1 वाटी. आता ही बारीक सेवई कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल. सेवई टाकून झाल्यानंतर तुपामध्ये ड्रायफ्रुट्स बरोबर थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. कारण ही जी सेवई असते ना रेडीमेड भाजलेली भेटते, त्यामुळे जास्त भाजायची काही गरज नाही आहे. सेवई भाजून झाल्यानंतर आता यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे. दूध इथं मी 1 लिटर वापरतोय. यामध्ये आता दूध टाकत असताना पातळ बनवायचं का घट्ट बनवायचं किंवा किती खीर बनवायची आपल्याला त्यावरती दुधाचं प्रमाण ठरतं. त्याच्यानुसार तुम्ही दूध यामध्ये टाकून घ्या. दूध टाकून झाल्यानंतर सेवई आणि ड्रायफ्रुट्स चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घ्या आणि 5 ते 6 मिनिटापर्यंत खीर जे आहे ना चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे. म्हणजे थोडंसं घट्ट झालं पाहिजे खीर, तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथं बघू शकता एकदम परफेक्ट असं खीर घट्ट झालेले. एवढंच घट्टपणा आपल्याला बास आहे. आता यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतोय. साखरेबरोबर अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतोय आणि त्याचबरोबर आता 2 चमचे तूप पण टाकून घेतोय. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्या आधी आपण यामध्ये साखर टाकली होती ना, ती चांगली यामध्ये विरघळली पाहिजे, तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खिरीमध्ये साखर, वेलची पावडर आणि तूप चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही जी खीर आहे ना संपूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. त्यानंतर ना यामध्ये आपण आंब्याचा जो पल्प काढून घेतला होता ना तो यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता खीर आपली संपूर्णपणे थंड झालेली आहे आणि मगाशीपेक्षा खीर जे आहे ना थोडंसं घट्ट झालेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल जास्त घट्ट झालेले, यामध्ये थोडंसं तुम्ही दूध टाकून चांगलं मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे खीर जी आहे ना थोडीशी पातळ होऊन जाईल. आता यामध्ये आंब्याचा पल्प टाकून घ्यायचा आहे आणि खिरीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला आंब्याचा सेवई खीर तयार करायची आहे ना तेव्हा खीर संपूर्णपणे थंड करायची, मगच आंब्याचा पल्प खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा. कारण गरम खिरीमध्ये आंब्याचा पल्प तुम्ही मिक्स करून घेतलात ना, खिरीमधलं दूध जे आहे ना फाटून जातं, त्यामुळे खीर खराब होते. तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आंब्याचा सेवई खीर रेडी झालेले. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले, कलर पण एकदम छान आलेले यामध्ये आणि त्याचबरोबर तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा जो वास येतोय ना तो पण एकदम छान येतोय. मग काय मित्रांनो, कशी झाली आंब्याची सेवई खीर? एकदम मस्त झाली की नाही? चवीला एकदम भारी झालेली आहे. आता यामध्ये तुम्हाला जे आंबे आवडतात त्याचा गर तुम्ही पाहिजे तेवढा टाकू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे आंब्याची सेवई खीर तुमच्या घरी तयार करू शकता आणि मला कमेंट करून सांगा तुमची सेवई खीर कशी झाली ते. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.